हॅलो पॅरेंट्स. बाळाला फिडिंग करताना प्रत्येक आई ही चूक नेहमी करते, ज्यामुळे बाळाला गॅस आणि कोलिक पेनचा त्रास होतो. आई बाळाला फिडिंग करत असताना पहिल्यांदा एका बाजूला 5 ते 10 मिनिटं पाजते आणि इमिजिएटली ती दुसऱ्या बाजूला बाळाला शिफ्ट करते. त्यामुळे बाळाला फिडिंग करताना फक्त 4 मिल्क मिळते, जे की पहिल्या 5 ते 10 मिनिटात येते. त्यानंतर येणारे हाइंड मिल्क बाळाला मिळत नाही. यालाच मेडिकल लँग्वेजमध्ये 4 मिल्क हाइंड मिल्क इम्बॅलन्स असे म्हटले जाते. फिडिंग करताना पहिले 5 ते 10 मिनिटात येणाऱ्या 4 मिल्कमध्ये वॉटर कंटेंट हे जास्त प्रमाणात असतात. त्यानंतर येणारे जे हाइंड मिल्क असते त्यामध्ये फॅट कंटेंट हे जास्त प्रमाणात असतात. दुधामध्ये लॅक्टोज नावाचा पदार्थ असतो. ते डायजेस्ट करण्यासाठी फॅट कंटेंट असणे महत्त्वाचे आहे. 4 मिल्कमध्ये वॉटर कंटेंट हे जास्त प्रमाणात असल्याने ते लॅक्टोजला इझिली डायजेस्ट करू शकत नाहीत. परिणामी हे लॅक्टोज लार्ज इंटेस्टाइनमध्ये जाऊन फर्मेंट होतात आणि त्याचमुळे बाळाला गॅसचा त्रास होतो.